महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये केली जाते। सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेल अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही करणार आहोत। व्यासपीठावरती उपस्थित आमचे माजी सभापती या पंचायत समिती शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय सम्राटसिंह नाईक साहेब, मी विनंती करेल यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल। येस, अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही घेतोय। मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या पाठीशी उभा असणारा आणि भूमिपुत्र असले तरी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक खेळाडूंशी त्यांची नाती खूप चांगली घट्ट झालेत क्रिकेटच्या माध्यमातून। ते आमचे सन्माननीय आदरणीय नगरसेवक संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। विनंती करेल या अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं हा सन्मान आम्ही घेत आहोत। क्रिकेट आणि क्रिकेटच्या माध्यमातून घट्ट झालेली नाती खऱ्या अर्थानं कराड असेल, पाटण असेल किंवा 32 स्वराज्य 32 शिराळा असेल, प्रत्येक तालुक्याशी खऱ्या अर्थानं त्यांची चांगली मैत्री, चांगली ओळख, चांगले संबंध क्रिकेटच्या माध्यमातून आहेत। ते नगरसेवक संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार। क्रिकेटला बराचसा सपोर्ट, चांगला सपोर्ट दादांचा नेहमी राहिला। आता मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय माजी सभापती पंचायत समिती शिराळ्याचे आदरणीय सम्राटसिंह नाईक साहेब यांचा सन्मान खऱ्या अर्थानं अतिथी कक्षामध्ये आपण करतोय। दगदगीच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं वेळ कोणाकडेच नाहीये, वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात। प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपले आभार व्यक्त केले जात आहेत। खऱ्या अर्थानं आपण उपस्थित राहून या सोहळ्याची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली आहे। आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। आपलं प्रेम आपुलकीची थाप ही अशीच पाठीशी नेहमी राहो ही अपेक्षा जरूर करतो आणि त्याचबरोबर पुढील सन्मानासाठी विनंती करेल आमचे युवा नेते महामंडळ सन्माननीय आदरणीय भूषण अण्णा नाईक साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। या रेशमी धाग्यानं विणलेली महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं सन्मान आणि त्याचबरोबर प्रेमाचं, आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक आणि तुतारी आणि नगाडा यांचा खऱ्या अर्थानं मान सन्मान, महाराष्ट्राची परंपरा जपणारा तुतारी आणि नगाडा यांचा सन्मान। त्याचबरोबर मी विनंती करेल पुढील सन्मान व्यासपीठावरती उपस्थित मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रकाश पाटील साहेब मामा यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात यावा। त्याचबरोबर दादा विनंती करेल आणखीन एक सन्मान व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय क्रिकेटच्या पाठीशी नेहमी आपल्या सोबत राहणाऱ्या संदीपजी पाटील साहेब अर्थातच लालू साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। एक गोड व्यक्तिमत्व, क्रिकेटने दिलेला एक चांगला मित्र म्हणजे अर्थातच लालू दादा आणि त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक खेळ, प्रत्येक खेळाडूंच्या पाठीशी उभा असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच संदीपजी पाटील साहेब लालू यांचा सन्मान। त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती आणखीन एक सन्मान आम्ही घेत आहोत। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय शंकरजी यमगर साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय। व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय शंकरजी यमगर साहेब खऱ्या अर्थानं खेळाडूंना आपण पाहिलं तर एक सपोर्ट करणारं, खेळाडूच्या प्रत्येक खेळीवरती खऱ्या अर्थानं ज्यांचा एक चांगला सपोर्ट असतो स्पर्धेच्या माध्यमातून, खेळाडूच्या 50च्या माध्यमातून, ते आमचे आदरणीय शंकरजी यमगर शेठ। त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे आदरणीय सुहाजी शिंदे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सुहाजी शिंदे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय।
आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा पाहुण्यांचा आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती जपत तुतारी आणि नगाडा या सर्वांच्या वतीनं आपण त्यांचा मान सन्मान देत आहोत। व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी तावरे साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत। विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर आदरणीय सुनीलजी तावरे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येतोय। रेशमी धाग्यानं विणलेली शाल 32 शिराळ स्वराज्य 32 शिराळाची माणुसकीची उपदार शाल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले जात आहेत। खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार। आणि जाऊयात पुढील मॅच कडे। उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि या सोहळ्याची खूप छान शोभा वाढवलीत। आपल्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच प्रवीण महाराज वंडुस्कर सर यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जरूर ऐकूया त्यांच्या वाणीमधून मॅचची संपूर्ण कहाणी। आणि दादा मी विनंती करेल कॅमेरामॅन प्लीज इकडे फोकस करा थोडंसं। दादा खेळाडू एकत्र आलाय, तालुका गाव गावकरी सगळे एकत्र आलेत, काय बोलाल? आजच्या या शंकरदादा मोहिते पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हे आज आपण या स्पर्धा शिराळा तालुकावासियांच्यासाठी घेतली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आयोजकांचं मी पहिल्यांदा मनापासून मी आभार मानतो। आपल्या तालुक्यातल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ, एक चांगल्या पद्धतीची कला सादर करण्यासाठी आपण जी इथं खेळाच्या माध्यमातून कला असेल ती साध्य करण्यासाठी आपण इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो। निश्चितपणे आपल्याला लागणारं हवं असणारं सगळं सहकार्य आम्ही नाईक मंडळी निश्चितच आपल्याला करत असतोय। यासाठी माझ्यावर आलेले आदरणीय संदीप दादा असतील, माझा बंधू भूषण असेल, प्रकाश मामा, शंकरदादा मोहिते ज्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं, त्याचबरोबर शंकर असेल, विकासप्पा असेल, प्रकाश मामा, त्याचबरोबर प्रकाश भाष्टे वगैरे इथं सर्वच मंडळी ह्या असोसिएशनचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी या सर्वांचं इथं आम्हाला बोलवलं, याबद्दल मी मनापासून आदरणीय मानसिंग भाऊंच्या वतीनं असेल, आमच्या सर्व नाईक कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आणि पुढे जाण्यासाठी मी आपली परवानगी मागतो आणि निश्चितपणे आपलं सहकार्य आमच्याबरोबर निश्चित राहील, आमचंही सहकार्य आपल्याबरोबर निश्चितपणे राहील आणि आपल्या तालुक्यातील सर्व खेळाडूंना निश्चितपणे मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद। खऱ्या अर्थानं तुमची आपुलकीची धाप, प्रेमाची धाप ही आमच्या पाठीशी नेहमी सदैव अशीच असो ही मात्र जरूर प्रार्थना। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीणजी वंडुस्कर सर महाराज यांचा आवाज आपण ऐकूयात। धन्यवाद। 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या। दोन षटकाचा इथे खेळ संपला। 2 षटकानंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतात। कृपया सामना स्पीडअप करायचा आहे। अजून देखील 5 मॅचेस आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग रबर बॉलचा हा दुसरा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं पर्व यावेळेस अक्षय लाल्याच्या बाट मधून येतो हा पॉवरफुल स्ट्रोक। अरुण जाधव यांच्या गोलंदाजीवरती प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार। पण लाल्या यांच्या बॅट मधून मात्र दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। सुशांत लाल्या चांगली फलंदाजी, एका बाजूला रवी सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। या बसपा खराब फिल्डिंग। आता मात्र या 4 धावा शेवटच्या क्षणाला मात्र अडचणीच्या ठरू शकतात टीम दादा बॉयज या टीमला, कारण की
एक एक धाव मात्र क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असते. ते चौकार गेल्यानंतर संदीप गायकवाड यांच्या चेहऱ्यावरती एक नाराजी जरूर आपल्याला पाहायला मिळेल, कारण की एका एका धाब्यासाठी क्रिकेटमध्ये तुम्हाला झगडावं लागतं. एका एका धाब्यावरती कित्येक खेळाडूंचं भविष्य आणि कित्येक संघांचं भविष्य ठरलं जातं. सुशांतच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगवान फेकी आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाबे ते घेतले जाईल. 35 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. अगदी तुमचा 12वा प्रतिनिधी असेल, त्यामुळे त्यांना कृपया तुम्ही प्लीज सांगा, कारण की इथे फक्त 12व्या खेळाडूसाठी खुर्ची आहे असं नाही, तर त्यांचं देखील लक्ष असणं गरजेचं आहे. गणेश, आपल्याला विनंती असेल, आपली एवढी उत्सुकता आहे तर प्लीज आपण या. यावेळेस बॉल अगदी गौतममध्ये अडला. तिथे एक धाव इथे कंप्लीट केली. रवी सावंत यांच्या माध्यमातून एक सिंगल आले. धाव संख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या दोन संघामध्ये यानंतर टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. चला, संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2.5 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजून देखील एका बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. 39 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 13च्या सरासरीने मात्र सध्याच्या घडीला टीमची वाटचाल इथे सुरू आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कमी गतीचा बॉल आणि या बॉल वरती मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. फलंदाज अक्षय लाल्या बाद होताना पाहायला मिळतो. पहिला धक्का इथे टीम सुशांत लाल्या इथे बाद झालाय. तीन षटकाचा खेळ संपला. 13च्या सरासरीने मात्र 39 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. एका बाजूला दादा बॉईज तर दुसऱ्या बाजूला जांभळाई देवी स्पोर्ट पुनवत हा संघ आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना मात्र आतापर्यंत 3 षटकाच्या खेळामध्ये 39 धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्या. समाजसेवक श्री शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग सातत्याने ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेटच्या स्थापनेपासून अगदी आतापर्यंत तालुक्यातील प्रत्येक असोसिएशनला ज्याने खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य, कोणती क्रीडा स्पर्धा असू द्या, आर्थिक सहकार्याशिवाय कोणती स्पर्धा ही यशस्वी होत नसते. आणि आर्थिक पाठबळ खऱ्या अर्थानं देण्याचं काम जर कोणी केलं असेल शिराळा तालुक्यामध्ये तर एक नाव प्रामुख्याने घ्यावं लागतं. ते अर्थातच तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच शंकरजी वसंत मोहिते दादा. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्याने ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य करण्यात येतं. शेवटचं षटक संदीप आस्कड गोलंदाजीवरती बर्थडे बॉय. आज संदीप आस्कड यांचा वाढदिवस आहे आणि स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनच्या वतीने आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही शुभकामना. आणि येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावरती नक्कीच नवनवीन रेकॉर्डची नोंद व्हावी. परंतु ते रेकॉर्ड केलाय फलंदाजाने संदीप आस्कट यांच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार यडीजी. अगदी षटकार आलाय. षटकारानंतर टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती. हनी यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जांभळाई देवी स्पोर्ट पुनवत या टीमचे खेळाडू हनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी हनी सिंग स्टाईल इथे
फटका मात्र खेळलाय. 2 बॉलचा खेळ संपला. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा अगदी जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न फुटवर्क नव्हता, परंतु 1 धाव आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यस नो आणि कॉलिंग इथे खराब. कॉलिंगची कमतरता. फलंदाज माघारी परतला जातोय. तर रवी सावंत बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश आलाय. यावेळेस पहा गणेशच्या बॅट मधून इथे 1 धाव. रांजणवाडी या टीमच्या आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 48 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. संदीप गायकवाड यांनी सुरुवात मात्र दमदार केली. 8 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा इथे खर्च केल्या गोलंदाज संदीप आस्कट यांनी. आणखीन एक खराब बॉल. बॅट बॉलचा इशारा. चला टॉस साठी या. 49 धावा आतापर्यंत धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यावेळेस पहा घुटना टेक तमाशा देत, परंतु मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे घेतले गेल्या. धावसंख्या 51 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपला. आता शेवटचा बॉल आणि टॉस साठी पुन्हा एकदा दोन्ही टीमला कॉल दिला जाईल, कारण की तुमच्याकडे अगदी लॉट्स एक आठवडाभर अगोदर गेलेले आहे, त्यामुळे वेळेची कमतरता. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सर्वात महाग काय असेल तर ती वेळ, आणि या वेळेचा सदुपयोग नेहमी मित्रांनो करत जा. व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र ही गाडी कुठेतरी रुळावरून घसरले. संदीप आस्कट अनुभव आहे, परंतु आज मात्र जर पाहिलं तर हा अनुभव दाखवत असताना स्वतःला मात्र सिद्ध करावं लागेल. या संपूर्ण टीम मध्ये जर विघ्नेश्वर पाहिलं तर दादा बॉईज या संघाचा जर विचार केला, अरुण जाधव, संदीप गायकवाड, संदीप आस्कट लेजंड क्रिकेटर आणि लेजंड खेळाडूवरती भरोसा दाखवलाय. शेवटच्या बॉल वरती मात्र प्रहार चढवलाय. हनी यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. एक उत्तुंग षटकार, आणि या षटकारानंतर टीमचं टार्गेट इथे सेट झालंय. अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष्य टीम दादा बॉईज या टीमला. येणारे बॉल असतील 24 आणि 24 टीम तर 58 धावांनी 59 धावांचं लक्ष्य इथे. आनंदी स्पोर्ट्स चरण कॅप्टन या आमचे स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन कमिटी सदस्य मी विनंती करेल अकरमजी मस्कर साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते दादा मी टॉस घेतोय. येस दादा या. येस या दादा इथे. एका साईडला आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं चिंचेश्वर स्प्रोस मांगरूळ. कॉल कोणाचा आहे?
मांगरोळ टीमचा कॉल आहे आणि हेड आणि टेल. हेड इट इज अ कॉल अँड इट्स अ हेड. टॉस जिंकलेला. किती मॅचेस खेळला? एक मॅच खेळलेला, ती मॅच तुम्ही लॉस आहात. ही दुसरी मॅच खेळता. तुमच्या टीम मधून देखील मला वाटतं अमरच्या बॅट मधून 50 आली. तो पहिली 50 त्याच्या बॅट मधून आली. म्हणजे अमरची बॅट चांगली बोलते. धावा करण्यासाठी तुमच्याकडे एक क्षमता आहे. मात्र मागच्या मॅचचा जर विचार केला तर कुठे ती छोटीशी चूक झाली आणि तुम्ही पराभूत झाला. कुठे चुकलात मागच्या मॅच मध्ये? मागच्या मॅचमध्ये माझ्याकडूनच चुकी झाली, जिथे मयूर पनारकरचा कॅच माझ्या हातून सुटला. मला असं वाटतं की आम्ही तिथेच पूर्ण मॅच हारलो माझ्या कॅचमुळेच. म्हणून मुद्दामून विचारला हा प्रश्न. एनिवे काय हरकत नाही. एक मॅच पराभूत झालो, टीम थांबत नाही. आता टॉस जिंकला तर महत्वाचा निर्णय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फिल्डिंग घेत आहे. तुझ्या टीम मधून देखील एक 50 आले. त्याचं नाव रोहित पाटील तुझ्या टीम मध्ये खेळतो. त्याच्या बॅट मधून देखील 50 आले. रोहित पाटीलची बॅट चांगली बोलते. मात्र पहिली मॅच तुम्ही जिंकून ती देखील विजेता राहिला. आता विनिंग टीमच खेळवताय का काही चेंजेस करणार आहात तुम्ही? नाही, विनिंग टीमच खेळणार आहे. कारण की जो बेस बसलाय त्याच हिशोबानेच पुढे जायचा प्रयत्न आमचा चालू आहे. एन्जॉय करतोयस मॅच? यस, हो नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी घेतली त्या टीमनं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात. सेकंड इनिंगची कहाणी आपण ऐकूयात. अर्थातच तुम्ही ऐकत होतात प्रवीणजी वंडुस्कर सर महाराज यांना. सेकंड इनिंग मध्ये देखील त्यांनाच ऐकणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून मॅचची संपूर्ण कहाणी त्यांच्या वाणीमध्ये कंटिन्यू ठेवणार आहोत. धन्यवाद किरण सर. 59 धावांचं लक्ष इथे टीम दादाबॉयज या टीमने मात्र दादाबॉयज या टीमला दिले गेले. टीम जमराय देवी स्फुट पुनवत या संघाने 59 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण जाधव आणि संदीप गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण जाधव आणि संदीप गायकवाड. एका बाजूला जर पाहिलं तर शिवशक्ती स्पोर्ट फुपेरे या टीमचे सुपरस्टार आणि अष्टपैलू खेळाडू संदीप गायकवाड, तर दुसऱ्या बाजूला फाउंटन हेड चिंचोली अगदी शिराळा तालुक्यातील सर्वात जुना संघ म्हणून देखील या संघाची गणना केली जाते आणि त्या संघातील एक हार्ड हिटर फलंदाज प्रवीण जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत लाल्या ज्याची बॅट मात्र खूप बोलू लागले बॅटिंग करत असताना. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजीमध्ये हा खेळाडू आपला बोलबाला राखतोय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सुशांत गोलंदाजीवरती सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण जाधव. 24 बॉल मध्ये करायचे आहे 60 धावा, 59 धावा. प्रतिषटक जर पाहिलं तर 14 ते 15 धावा इथे उभ्या कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता आणि कुठेतरी पंचांच्याकडे ते स्ट्रॉंग अपील केले आणि पहिल्या बॉलवरती मात्र इथे फलंदाज प्रवीण जाधव बाद झालाय. टीम दादा बॉयज या टीमला मात्र पहिला धक्का पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला इथे सुशांत लाल्या या फलंदाजाने. आता मात्र दबाव मध्ये पाहायला मिळेल संघ दादा बॉयज, कारण की पहिल्या बॉलवरती कुठेतरी विकेट आले आणि सुरुवात मात्र जर पाहिलं तर आक्रमक करणारा फलंदाज माघारी परतलाय. चला नवीन फलंदाज संतोष घोणगे यावेळेस मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उसी इथे आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आणि वन बॉलचा इशारा देखील या ठिकाणी केला जातोय. एक धाव धावफलकावरती लागली जाते. यावेळेस फटका फसलाय बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवरती मात्र इथे कॅच घेणार का? होय, कॅच घडले. संतोष देखील माघारी परतला जातोय. आता मात्र टीम दादा बॉयज हा संघ कुठेतरी अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती मात्र 2 विकेट आल्यात.
टीम दादाबाजी या टीम समोर मात्र आता अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावांचं लक्ष्य. या अगोदरच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी राहिली होती प्रवीण जाधव यांची, संतोष यांची देखील चांगली कामगिरी राहिली होती, परंतु आता हे दोन्ही खेळाडू अगदी शून्यावरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहतोय स्वराज्य बत्ती शिराळा प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आमचे मित्र अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे ही म्हात्रे बंधूंची जोडी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप चांगली मेहनत या ठिकाणी घेत आहेत. आणि कोणतीही स्पर्धा असू द्या आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मोलाचं योगदान आणि खेळाडूंना प्रसिद्ध करण्यासाठी युट्यूब वाहिनीचं देखील खूप चांगलं योगदान असतं. यावेळेस पुललेंचा बॉल ऑन साइडला इथे फटका ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तिथे आले. आता मात्र संदीप गायकवाड स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 वरती 2 स्कोरबोर्ड होते आपण पाहू शकता. अगदी संघ थोडासा अडचणीत सापडलाय, परंतु अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा आणि ते स्वतःला भक्कम बनवावं लागेल. संदीप गायकवाड या फलंदाजाला अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा आणि संघाला मात्र गरज आहे. ही मॅच जिंकून देण्यासाठी मात्र आता संदीप गायकवाड यांना या सामन्याची सूत्र हाती घ्यावी लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस संदीप गायकवाड यांच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक, अगदी पॅटेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा. इथे मात्र जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये असताना संदीप गायकवाड यांनी स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय आणि स्वतःवरती जर आत्मविश्वास असेल तर जगामध्ये असे कोणती ताकद नाही की ती तुम्हाला पराभूत करू शकेल, परंतु स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास आणि हिम्मत इथे दाखवले संदीप गायकवाड या फलंदाजाने. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. शेर बुडा भी हो जाए तो शिकार करना भूलता नहीं, त्या पद्धतीनं संदीप गायकवाड कित्येक वर्ष या क्रिकेट वरती अधिराज्य गाजवलं या खेळाडूने. 4 बॉलचा खेळ संपलाय, 8 धावा. यावेळेस आणखीन एक आडव्या बॅटने चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव तिथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा वेगाने होईल प्रयत्न, बॉल गवतामध्ये ते अडकलाय, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 5 चेंडूचा इथे खेळ संपलाय. एक षटकार खूप इम्पॉर्टंट होता, कारण की चांगली सुरुवात होण्यासाठी कुठेतरी संघ अडचणींचा सामना करत होता आणि त्या यावेळेस कमी गतीचा बॉल आणि पंचांचा इशारा, नो बॉल. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 11 या आकड्यावरती. आता पुढचा बॉल नक्कीच फ्रीट आणि फ्रीटची नामी संधी मात्र इथे संदीप गायकवाड यांच्यासाठी असेल. आज आपण पाहतोय दादा बॉयज रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये शिराळा तालुक्याच्या प्रत्येक असोसिएशन मध्ये खेळणारा संघ दादा बॉयज हा एक वेगळा रेकॉर्ड शंकरदादा मोहिते यांच्या संघाचा इथे फ्रीटचा बॉल आणि त्यावरती मात्र जर पाहिलं तर अगदी सेलिब्रेशन जरूर पाहायला मिळालं, परंतु गोलंदाज ही गोष्ट विसरलाय की त्याच्या अगोदरचा बॉल हा आपण कुठेतरी नो बॉल डिलिव्हर केलाय आणि कभी खुशी कभी गम. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि सुवर्ण संधी म्हणावी लागेल, कारण की संदीप गायकवाड फ्रीटच्या बॉलवरती बाद झाली. ही एक सुवर्ण संधी त्यांच्यासाठी असू शकते. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद 12. आता येणारे 18 बॉल आणि करायचे आहे 47 धावा. 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज. जोपर्यंत संदीप गायकवाड आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र विजयाचं भाकीत आणि विजयाचं पारड कुणाच्या बाजूला जाईल हे सांगणं थोडस चुकीचं ठरेल, कारण की संदीप गायकवाड एक जिगरबाज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु समोर जर पाहिलं तर मुंबई पोलीस दलामधील आणखीन एक खेळाडू रवी सावंत मैदानाच्या आतमध्ये. 32 शिराळा म्हटलं की नागपंचमी आणि 32 शिराळा म्हटलं तर सर्वाधिक पोलीस अधिकारी असणारा तालुका म्हणून देखील या तालुक्याची गणना केली जाते. आणि रवी सावंत
20 या आकड्यावरती पहा सरळ बॅटने धावा येत असताना मात्र उलट्या बॅटचा इथे वापर पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा अपयशी राहिले संदीप गायकवाड. धाव संख्या 20 या आकड्यावरती अजून देखील 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. एक धाव मात्र खूप इम्पॉर्टंट सामना जिंकण्यासाठी. थेंबे थेंबे तळेसाचे अगदी कासवाच्या गतीने का होईना परंतु रोज हळूहळू प्रयत्न करा आणि तुम्ही केलेला प्रयत्न एक दिवस तुम्हाला यशापर्यंत नक्की पोहोचवत असतो. परंतु ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा परंतु प्रयत्नात कधी कमी पडू नका. आणि जर तुम्हाला जिंकायचं असेल यश गाठायचं असेल तर मात्र प्रयत्न तुम्हाला दमदार करावे लागतील. जितके प्रयत्न दमदार तितके यश देखील दमदार आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो जास्त घासेल तो मात्र इथे चमकेल. इथे रवी सावंत आता मात्र जर पाहिलं तर सातत्याने या अतिरिक्त धावा एखादा चांगला चेंडू आणि त्यानंतर अतिरिक्त धावा हा देखील बेनिफिट इथे पाहायला मिळालाय. आणि संघाची धाव संख्या 22 या आकड्यावरती. षटक इथे संपले. 2 षटकाचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने मात्र 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 12 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र आता 37 धावांची अजून देखील गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 37 धावा. पण सुरुवातीला मात्र 15.00च्या सरासरीने ते मात्र धावसंख्या जमवायची होती. परंतु आता जर पाहिलं तर जवळपास प्रति षटक 18 ते 19 धावा इथे करावे लागते. 19 ते 20 धावा इथे करायच्या आहेत. आता 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला तिसऱ्या षटकासाठी आणलं जात आहे. तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला दिली जाईल संधी. 12 बॉल मध्ये 37 धावा. संदीप गायकवाड आतापर्यंत जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती हा डावखुरा फलंदाज नेहमी यशस्वी राहिलेत. गोलंदाजीवरती रोहन आलाय. नवीन षटक सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं रोहन गोलंदाजीवरती सज्ज झालाय. जामराय देवी स्पोर्ट पुनवत विरुद्ध दादा बॉयज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 10 संघ, 10 एकूण खेळाडू, 10 चॉईस खेळाडू आणि 10 संघ मालक. 12 बॉल मध्ये करायचं आहे. 37 जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही टीमला विनंती असेल कारण की अजून देखील 5 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. पण मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही. आपण देखील कोणासाठी थांबू नका. मॅच चालू करा लगेचच. 12 बॉल मध्ये करायचे आहेत 37 धावा. यावेळेस पहा अगदी फ्रंटफुटला खूप चांगला स्ट्रोक खेळला. इथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र चुकी करताना बॉल निघून चाललाय. 1 बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4-4-4. संदीप गायकवाड यांच्या बाट मधून येतो हा चौकार. अगदी हा चौकार खूप इम्पॉर्टंट आणि मच निडेड चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला धावांची गरज असताना हा आलेला चौकार मात्र कुठेतरी दादा बॉयज या टीमचा आत्मविश्वास वाढवणारा चौकार पाहायला मिळतोय. आता समीकरण मात्र कुठेतरी बदललं जाईल. 11 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती 3 धावा इथे अपेक्षित असतील. यावेळेस पहा थोडस दुर्बल ठेवलं. मोठा फटका खेळायचा होता परंतु हलका त्याने फक्त पुश केले आणि 1 धाव तिथे आले. एका धावेने मात्र संघाची धाव संख्या 27 या आकड्यावरती. अजून देखील 32 धावांची गरज. 10 चेंडू 32 धावा. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये कारण की अशक्य आणि शक्य हे काही समानार्थी शब्द नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रयत्न दमदार करत राहा. या अगोदरची मॅच जर पाहिली तर सूरज पाटील 9 बॉल मध्ये 30 धावांची गरज असताना मात्र संघाला विजय मिळवून दिला होता. हे आजचं समीकरण राहिलं. त्यामुळे या मॅच मध्ये देखील नक्कीच दादा बॉयज हा संघ देखील विजयापर्यंत पोहोचेल का की गोलंदाजी करणारा संघ. यावेळेस पहा प्रमोद यांच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त लांबी कमी. रवी सावंत बॉलच्या खाली पकडली जाते कॅच आणि फलंदाज आउट या डीजे.
27 वरती 3 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 32 धावांची गरज आहे. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र प्रयत्न करत राहिले तर मात्र या वेस्पा फलंदाजी ते रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होताना पाहायला मिळतील. अविनाश मात्र बाद होताना. अगदी अविनाश गेले आणि अविनाश आले. जेवढ्या स्पीडने गेले त्यापेक्षा जास्त स्पीडने मात्र माघारी परत असताना, कारण की विकेटचं सॅक्रिफाईस कुठेतरी पाहायला मिळेल. कारण की संदीप गायकवाड हा मात्र या मॅच मध्ये जर पाहिलं तर महत्वाचा दुवा आहे. जोपर्यंत संदीप गायकवाड मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक वरती कशा पद्धतीने संदीप गायकवाड राहतील हा प्रयत्न मात्र इथे टीम दादा बॉयज करत असताना 27 वरती 4 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पा. संदीप गायकवाड यांना माहिती आहे इथून पुढे धावा कशा येऊ द्यात. धावांची गरज आहे. ज्या धावांसाठी मात्र संघ धाव करतोय त्या धावा मात्र इथे अपेक्षित आहेत. 28 धावा. यावेळेस पहा आता मात्र हे ट्रम्प कार्ड चाललंय. संदीप गायकवाड सेट ऑन फायर. आणखीन एक दमदार रुबाबदार बॉल सीमारेषा पार. षटकार इथे पाहायला मिळतो संदीप गायकवाड यांच्या बॅट मधून. रोहन वरती मात्र प्रहार चढवलाय. काय बॅटिंग. अगदी स्वतः मात्र स्ट्राईक वरती का गेले आणि स्वतःमध्ये जी ताकद आहे फटक्यामध्ये नजाकत आहे ती मात्र संपूर्णपणे दाखवत असताना संदीप गायकवाड यांच्या बॅट मधून हवा यायला. आता समीकरण बदललंय. येणारे 7 बॉल आणि 25 धावांची गरज. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत. इथे मात्र या हिमतीला मात्र दाद द्यावी लागेल. संदीप नावामध्ये खूप जादू आहे. आमचे संदीप पाटील एसपी जर खऱ्या अर्थानं पाहिलं इथे मात्र वेगवान चेंडू. या बॉल वरती मात्र कोणती धाव मिळत नाही आणि शेवटच्या बॉल वरती कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु ते फसलाय. आता 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावा. मॅच अजून देखील जिवंत आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये दोन्ही टीमचा संघर्ष. सामना मात्र दोलायमान अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघांना जिंकण्याच्या समसमान संधी. 4 षटकार या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून देतील बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि 4 डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. सामना जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली तर जामला देवी स्पोर्ट पुनवत हा संघ सामना जिंकू शकतो. परंतु बॅटिंग जर दमदार राहिली तर दादा बॉयज या स्पर्धेमधील दुसरा विजय संपादन करू शकतात. 6 बॉल 25 मॅच स्पीडअप करा कारण की अजून दुपारचे जर पाहिलं तर 4 वाजलेत आणि त्यामुळे अजून 5 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. या बॉलवरती पहा काय घडलं जातंय. अगदी संदीप गायकवाड यांना कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं होतं परंतु फलंदाज बाद. आणि क्रिकेटमध्ये नवीन नियम अंमलात आलेत आणि नवीन नियमामध्ये बदल झाले त्यामुळे जो खेळाडू
व्हाईट बॉल आलाय. आता 5 बॉल मध्ये 24 धाबा. पण दोन्ही खेळाडू मध्ये सल्ला मसलत झाले. दोन्ही बॅटर मध्ये आता मात्र पुढची रणनीती आणि पुढचा गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ते ठरले. 5 बॉल मध्ये आता 24 धाबांची गरज. इथे रनआउटची संधी होती परंतु 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. आता 4 चेंडू आणि 23 धाबा. सलगचे 4 षटकार इथे संदीप गायकवाड यांच्या बॅट मधून येणार का? कारण की या लेजंड खेळाडू वरती दादा बॉयज शंकर दादा मोहिते यांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला मात्र इथे आता सिद्ध करण्याची वेळ मात्र आली संदीप गायकवाड यांच्यावरती. 4 बॉल मध्ये 23 धाबांची गरज. गोलंदाजीवरती जर पाहिलं तर गोलंदाज हरिदास, स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदीप गायकवाड, द लेजंड ऑफ 32 शिराळा, ज्याने क्रिकेट मधील बराच चढ उतार पाहिलाय, ज्याने क्रिकेट मध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावरती केलेत असा विक्रमवीर फलंदाज. आणि गोलंदाजीवरती हरिदास. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. तर हरिदास यांच्याबद्दल नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. कारण की स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन मध्ये जर पाहिलं तर त्यांच्या गावचा संघ खेळत नाही परंतु वैयक्तिक कामगिरी त्यांची लक्षात घेता इथे मात्र त्यांना असोसिएशनने संधी दिले. आता मात्र अवघे 2 बॉल इथे शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. सामना जर पाहिला तर कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकताना दोन बॉल मध्ये आता 22 धाबांची गरज. 2 बॉल मध्ये 22. या बेसपा अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जी अस्त्र बाहेर काढले ते टीम जामराय देवी स्पोर्ट पुनवत या टीमने आणि अक्षरशः आतापर्यंत फक्त 3 धाबा या गोलंदाजाने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता 1 चेंडू आणि 22 धाबांची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र अरुण जाधव आणखी एक लेजंड खेळाडूची दहशत इथे पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि सामना मात्र जिंकलाय जामराय देवी स्पोर्ट पुनवत या टीमनं. वेल प्ले टीम जामराय देवी स्पोर्ट पुनवत संघ, हार्डलक बॅडलक टीम दादा बॉयज 15 धावांनी मात्र हा सामना जिंकलाय टीम जामराय देवी स्पोर्ट पुनवत या टीमनं. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय अर्थातच सुशांत, ज्याने 16 बॉल मध्ये 33 धाबांची बहारदार खेळ